नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माय मॅथ्स एज्युकेशन चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण 9वीचं प्रकरण 3 बहुपदी आणि या प्रकरणातील सराव संच 3.2 चा भाग 2 अभ्यासणार आहोत। टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल्स। प्रकरण 3 बहुपदी, बहुपदींचा गुणाकार हा सराव संच 3.2 या सराव संचामध्ये असणारा भाग आहे। यामध्ये बहुपदींचा भागाकार आहे, बहुपदींचा गुणाकार आहे। कालच्या भागामध्ये आपण बहुपदींची बेरीज आणि वजाबाकी शिकलेलो आहोत। आज गुणाकार आणि भागाकार शिकायचा आहे। तर अतिशय सोपा असणारा हा भाग बहुपदीचा आपण कालच्याही भागामध्ये पाहिलं। जशी बेरीज वजाबाकी केली अगदी तसाच गुणाकार आणि भागाकार करायचा आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे या विषयातील या पाठातील नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास प्राप्त होतील। चला तर जाऊया राहिलेला सराव संच 3.2 सोडवण्यासाठी। बहुपद्यांचा गुणाकार व भागाकार, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स। काल आपण ॲडिशन अँड सबट्रॅक्शन, बेरीज आणि वजाबाकीवरची उदाहरणं सोडवली। आज आपण उदाहरण सोडवण्यासाठी घेतलेला आहे सराव संच 3.2 प्रॅक्टिस सेट 3.2 मधला क्वेश्चन नंबर 4, मल्टिप्लाय द गिव्हन पॉलिनॉमियल्स। पुढील बहुपद्यांचा गुणाकार करा। जसे आपण बेरीज करताना केलं, वजाबाकी करताना या राशी लिहून घेतल्या, अगदी तसंच गुणाकार करताना सुद्धा आपण या दोन राशींचा गुणाकार करू। तर 2x इंटू एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 काय करायचं आता? 2x न एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय करायचं। 2x इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2x क्यूब। 2 ला 2 येतील, x न x वर्गला गुणलं तर x चा घन येईल। आता 2x न मायनस 2x ला मल्टिप्लाय करायचं आहे, तर हे प्लस आहेत मायनस आहेत म्हणून मायनस 2x इंटू मायनस 2x, 2 इंटू 2 4, x इंटू x एक्स स्क्वेअर। आता या 2x न मायनस 1 ला मल्टिप्लाय करायचं, इथं प्लस आहे मायनस आहे, प्लस इंटू मायनस मायनस, 2 इंटू 1 2 अँड x इंटू 1 x। बघा गुणाकार संपला। काय केलं तर 2x न x वर्गला गुणत असताना 2x चा तिसरा घात आला। इथं संख्या नाही म्हणून फक्त 2 येणार आहेत। x न x वर्गला गुणलं तर x चा तिसरा घात येणार आहे। हे वजा अधिक गुणिले वजा वजा 2 गुणिले 2 4, x गुणिले x x वर्ग। 2x ना आता वजा 1 ला गुणला, इथं अधिक आहे वजा आहे, अधिक गुणिले वजा वजा 2 गुणिले 1 2 आणि x 1 x। आता इथं ह्या तिन्ही पद वेगळे आहेत या बहुपदी मधले। 2x चा घन आहे, वजा 4x वर्ग आहे, वजा 2x आहे, तिसरा घात आहे, दुसरा घात आहे, पहिला घात आहे। तिन्ही पद वेगळे असल्यामुळं यांची आता बेरीज किंवा वजाबाकी होणार नाही, हे एवढंच राहील। म्हणून आपल्याला उत्तर मिळालं 2x घन वजा 4x वर्ग वजा 2x। समजलं आहे की नाही सोपं? आता अशाच पद्धतीनं हे उदाहरण सोडून घेऊ। x चा 5वा घात वजा 1 गुणिले x घन अधिक 2x वर्ग अधिक 2। आता इथं 2 पद आहेत, पहिल्या बहुपदीमध्ये 2 पद आहेत, दुसऱ्या बहुपदीमध्ये 3 पद आहेत। म्हणून काय करावं लागेल, या पहिल्या पदानं या दुसऱ्या बहुपदीतल्या सगळ्या पदांना गुणायचं आहे आणि या दुसऱ्या पदानं दुसऱ्या बहुपदीतल्या सगळ्या पदांना गुणायचं। म्हणून याला असं लिहून घेऊ, x चा 5वा घात कंसात x घन अधिक 2x वर्ग प्लस 2। आता -1 न या पूर्ण पदाला गुणायचं आहे, -1 इंटू एक्स क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 2। कळतंय का काय केलंय ते? इथं x चा 5वा घात वजा 1 या बहुपदीला गुणायचं आहे। म्हणून या पहिल्या पदानं सर्व पदाला गुणत असताना आपण हे पहिलं पद घेतलं आणि यातली सर्व पदं घेतली।
नंतर या दुसऱ्या पदानं या सर्व पदांना गुणायचं आहे, म्हणजे दुसरं पद घेतलं आणि या बहुपदीतली सर्व पदं घेतली आणि मग एक्सचा 5वा घात आणि एक्सचा 3रा घात यांचा गुणाकार केला. आपण घातांकाचे नियम शिकलो 7वी मध्ये 8वी मध्ये. एक्सचा 5वा घात गुणिले एक्सचा 3रा घात बरोबर एक्सचा 8वा घात येतो, म्हणून एक्सचा 8वा घात अधिक एक्सच्या 5व्या घातानं एक्सच्या वर्गाला गुणलं, 2 एक्सच्या वर्गाला गुणलं तर 2 ला 2 आणि दुसरा घात गुणिले 5वा घात. जसं एक्सचा 5वा घात गुणिले 3रा घात 8वा घात आलं होतं. आता काय येणार आहे तर एक्सचा 7वा घात. कळतंय ना. अधिक 2 न 5 एक्सला गुण 5 एक्सच्या 5व्या घाताला गुणलं तर 2 एक्सचा 5वा घात. आता या पहिल्या पदानं पूर्ण पदांना गुणून घेतलं. आता काय करू आपण, या दुसऱ्या पदानं कंसाला पूर्ण गुणून घेऊ. -1 इंटू एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब मायनस इंटू प्लस मायनस 1 इंटू 2 एक्स स्क्वेअर मायनस इंटू प्लस मायनस 1 2 ला 2 1 इंटू 2 आता इथं एकूण 6 पद आहेत बघा. 1 2 3 4 5 6. यामध्ये सारखे पद जर असतील का तर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी होईल. 8वा घात 7वा घात 5वा घात 3रा घात 2रा घात 0 घात. म्हणजे इथं सारख्या घातांकाचं एकही पद नाही, त्यामुळे आता यांची बेरीज किंवा वजाबाकी यापुढे कोणतीही क्रिया आपल्याला करता येणार नाही. याला एवढंच ठेवावं लागेल. हे असेल आपलं उत्तर या 2 बहुपद्यांच्या गुणाकाराचं. तिसरं उदाहरण सराव संच 3.2 मधला क्वेश्चन नंबर 4 आणि त्यामधलं तिसरं बीट. जसं यापूर्वी आपण उदाहरण सोडवलं तसंच पहा, पहिल्या बहुपदीमध्ये 2 पद आहेत आणि दुसऱ्या बहुपदीमध्ये 3 पद आहेत. म्हणजे पहिल्या बहुपदीतल्या पदांनी प्रत्येक पदानं दुसऱ्या बहुपदीतल्या प्रत्येक पदाला गुणायचं आहे, म्हणून याला असं लिहू आपण 2y कंसात y स्क्वेअर मायनस 2y क्यूब प्लस 3y. म्हणजे या पहिल्या पदानं गुणला. आता दुसऱ्या पदानं गुणताना इथं +1 आहे, +1 इंटू y स्क्वेअर मायनस 2y क्यूब प्लस 3y. आणि मग आता गुणून घेऊ. 2y इंटू वाय स्क्वेअर, इथं 1 घात आहे, इथं 2 घात आहेत, म्हणजे y चा क्यूब येईल. 2y घन 2y इंटू मायनस 2y क्यूब, तर प्लस इंटू मायनस मायनस 2 इंटू 2 4y इंटू y क्यूब इज इक्वल टू y रेज टू 4. y गुणिले y चा घन म्हणजे y चा 4था घात प्लस 2y 3y प्लस इंटू प्लस प्लस 2 इंटू 3 6 y इंटू y स्क्वेअर प्लस 1y स्क्वेअर 1 y स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर y स्क्वेअर प्लस इंटू मायनस मायनस 2y क्यूब. आता 1 इथं असल्यामुळं 1 ना आपण या कंसाला गुणतोय, त्यामुळं अगदी जसा हा कंस आहे तसाच येणार आहे. प्लस इंटू प्लस प्लस 1 इंटू 3 3y. सारख्या घातांकाची जर पदं असतील तर बेरीज किंवा वजाबाकी होईल. मग इथं 4था घात आहे, 3रा घात आहे, इथं सारख्या घातांकाची पदं, इथं सारख्या घातांकाची पदं. 2y क्यूब मायनस 2y क्यूब, 2y घन वजा 2y घन, 2y घन वजा 2y घन 0 येतील, हे कॅन्सल होतील. शिल्लक काय राहील मायनस 4y रेज टू 4 वजा 4 चा 4था घात प्लस 6y स्क्वेअर प्लस 1y स्क्वेअर, हे 1y स्क्वेअर आहे. 6y स्क्वेअर प्लस 1y स्क्वेअर प्लस 7y स्क्वेअर प्लस 3y. दिस इज द प्रॉडक्ट ऑफ दॅट पॉलिनॉमियल्स, 2 पॉलिनॉमियल्स. या 2 बहुपद्यांचा हा गुणाकार असेल. तर प्रश्न सराव संच 3.2 मधला प्रश्न जो 4था आहे तो आपण या ठिकाणी आता पाहिलेला आहे. तुम्हाला तो आता समजलेला असेल, तुम्हाला तो सोडवता येईल, तुम्ही तो प्रयत्न करायचा आहे. सराव संच 3.2 मधला प्रश्न क्रमांक 5वा बहुपद्यांचा भागाकार आपण पाहत आहोत. पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीनं भाग द्या व उत्तर भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार या रूपात लिहा.
8वीमध्ये आपण असे भागाकाराचे उदाहरण सोडवलेले आहेत. डिवाइड फर्स्ट पॉलिनॉमियल बाय सेकंड पॉलिनॉमियल अँड राइट आन्सर इन द फॉर्म डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोइशंट प्लस रिमाइंडर. या फॉर्ममध्ये आन्सर लिहायचं. दिलेली जी पहिली बहुपदी आहे ही बहुपदी x³ - 64 आहे. मग ही बहुपदी प्रमाण रूपामध्ये लिहिलेली आहे, पण मधले जी पदं आहेत का ते इथं दिलेली नाही. दुसऱ्या घाताचं पद नाही, एक घाताचं पद नाही, त्याच्या बदल्यात आपण 0x² अधिक 0x म्हणजे ज्यावेळी भागाकार करायचा आहे त्यावेळी प्रत्येक बहुपदी या रूपामध्ये लिहून घ्यायची. आणि याच्यासाठी तुम्हाला जो या बहुपदी प्रकरणातील सराव संच 3.1 मधला पार्ट 2 त्या व्हिडिओमध्ये दिलेली बहुपदी प्रमाण रूपात कशी लिहायची हे तुम्हाला पाहायला मिळेल. मग x³ + 0x² + 0x - 64 या रूपामध्ये लिहून घेतले. जे ॲब्सेंट पद आहेत इथं त्याला आपण प्रेझेंट केलं, म्हणजे नव्हते त्यांना इथं घेतलं 0च्या रूपामध्ये. आता भाग द्यायचा आहे x³ + 0x² + 0x - 64 डिवाइड बाय x - 4. बघा इथं x आहे, आपण जसा संख्याचा गुणाकार करतो, इथं 20 आहे, इथं 4 आहे. 4 ने 20 ला भाग देत असताना आपण हे विचारात घेतो की 4 ला कितीनं गुणल्यानंतर 20 येईल. मग 4 ला कितीनं गुणल्यानंतर 20 येतं? 5 न. मग इथं 5 घेतो आणि 4 पंचे 20 करतो आणि मग इथं बाकी 0 येते. लक्षात येते काय करतोय आपण की 4 पंचे 20, 4 ला कितीनं गुणल्यानंतर 20 येतं हा विचार करायचा. मग 4 ला 5 न गुणल्यानंतर 20 येतं म्हणून 5चा भाग देतो. तसं इथं या x ला कितीनं गुणल्यानंतर x³ येईल? x ला कितीनं गुणल्यानंतर x³ येईल? तर x ला x² न गुणल्यानंतर x³ येईल. आणि म्हणून x ला x² न गुणल्यानंतर x³ येतं. आपल्याला x³ पाहिजे म्हणून इथं x² ने घेऊ. म्हणजे आता या x न x² ला गुणलं तर x³ येतं, म्हणून x² × x x³, x³ खाली x³ मांडलं. -4. आता या x² न -4 ला मल्टिप्लाय करायचं, तर -4x² ते वर्गाच्या पदाखाली लिहायचं. स्क्वेअरचा पद जे आहे टर्म त्याखाली लिहायचं. तर -4 × x² -4x². आता बाकी नियम तर माहिती आहे तुम्हाला वजाबाकीचे, की वजाबाकी करताना दुसऱ्या पदाचे चिन्ह बदलावे लागतात. आपण वजाबाकीच्या म्हणजे या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सराव संच 3.2 पार्ट 1 च्या व्हिडिओमध्ये वजाबाकी करताना आपण हे चिन्ह बदललेले आहेत हे पाहिलेलं आहे. मग आता x³ - x³ हे कॅन्सल होतील, 0 येतील. हे प्लस 4x² + 0x². आता हे चिन्ह विचारात घ्यायचं बरं का, चेंज केलेलं चिन्ह विचारात घ्यायचं. आता 4x² + 0x - 64. आता इथं हे 0 घ्यायची आवश्यकता नाही, तुम्हाला समजेल म्हणून मी तिथं लिहिलं होतं. आता एक 4x² आलं, इथं आहे x. जसं आपण इथं विचार केला x³ येण्यासाठी x ला कितीनं मल्टिप्लाय केलं, तर आता 4x² येण्यासाठी या x ला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? इथं संख्या तर नाही आहे म्हणजे 4 न मल्टिप्लाय करावं लागेल हे तर कळत आहे. +4. नंतर x ला कितीनं गुणावं म्हणजे x² येईल, तर x ला x न गुणल्यानंतर x² येतं. म्हणजे दुसरा जो भाग आहे तो आहे +4x चा. आता या 4x न x ला गुणलं तर 4x² आलं, ते आपण 4x² खाली लिहिलं. आता या -4 न कितीला मल्टिप्लाय करायचे? आता घेतलेला गुणक कोणता तो? +4x. मायनस इंटू मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, 4 × 4 16 अँड x. या 4 न 4x ला गुणलं, पण इथं वजा असल्यामुळं
वजा गुणिले वजा, वजा गुणिले अधिक वजा, 4 चोक 16x. मग ते कुठं लिहायचं? या एक्सच्या पदाखाली लिहायचं, -16x. आता वजाबाकी करायची, चिन्ह बदलायचे. हे लक्षात ठेवायचे, नेहमी चिन्ह बदलायचे वजाबाकी करताना. इथं प्लस आहे मायनस आहे, इथं मायनस आहे प्लस आहे. 4x² - 4x² हे 0 होतील. आता हे +16x + 0 हे 16x -64. बघा आता या 16x येण्यासाठी या xला कितीनं गुणावं लागेल? आता लक्षात आलं तुमच्या काय करावं लागतंय ते? मग xला +16 गुणावं लागेल. इथं जर -16 असते का तर इथं -16 गुणावं लागलं असतं. तर इथं प्लस आहेत म्हणून +16. 16 × x 16x -16 × 4 तर प्लस इंटू मायनस मायनस 16 × 4 64 -64. वजाबाकी करतोय, चिन्ह बदलायचे, मायनस प्लस. 16x - 16x हे 0 होतील. -16x प्लस -64 + 64 हे 0 होतील. म्हणजे बाकी आली 0. अशा रीतीने आपण हा दुसऱ्या बहुपदीला, पहिल्या बहुपदीनं दुसऱ्या बहुपदीला भाग दिला, उत्तर मिळालंय. उत्तर आता या रूपामध्ये लिहायचे, भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार किंवा डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोइफिशिएंट प्लस रिमाइंडर. देअरफॉर भाज्य डिव्हिडंड काय आहे तर x³ -64 हे भाज्य होतं. भाजक काय आहे, कशाने भाग दिला तर x - 4 न. भाग दिल्यानंतर भागाकार काय आला तर x² + 4x + 16. बाकी किती आली 0 + 0. अशा रीतीनं हा भागाकार केला आणि उत्तर दिलेल्या या रूपामध्ये लिहिलं. सराव संच 3.2 मधला प्रश्न क्रमांक 5 बहुपद्यांचा भागाकार आपण पाहतोय. आणि प्रश्न 5 मधला दुसरा क्रमांकाचं उदाहरण आपण या ठिकाणी घेतलंय. 5x⁵ प्लस 4x⁴ -3x³ + 2x² + 2 याला डिवाइड करायचं आहे x² - x न. मग आता यापूर्वी आपण उदाहरण पाहिलं की या x² ला कितीनं मल्टिप्लाय करावं म्हणजे 5x⁵ येईल. तर इथं दुसरा घात आहे, 5वा घात येण्यासाठी x च्या घनानं गुणावं लागेल हे तर माहीत आहे. आणि इथं 5 आहे, इथं 1 आहे, मग 1 ला 5 न गुणावं लागेल. कळतंय ना? हे x² आहे, इथं x चा 5वा घात आहे. x च्या वर्गाला x च्या घनानं गुणल्यानंतर x चा 5वा घात येईल. आणि इथं 1 आहे, 5 येण्यासाठी 5 न गुणावं लागेल. आणि म्हणून 5x⁵ या 5x च्या घनानं x² ला गुणलं, 5x चा 5वा घात आला. या 5x घनानं -x ला गुणलं तर -5x⁴. हे प्लस इंटू मायनस मायनस, 5 ला 5 x³ × x x⁴ मायनस, इथं येतील मायनस, इथं येतील प्लस. 5x⁵ -5x⁵ हे कॅन्सल होतील. हे 4x⁴ अधिक 5x⁴ बेरीज 9x⁴ मायनस 3x³ + 2x² + 2. आता 9x⁴ पाहिजे आहे आपल्याकडं x². x च्या वर्गाला कितीनं गुणावं म्हणजे 9x⁴ येईल. तर या x² ला प्लस 9x² न गुणावं लागेल. x² ला x⁴ येण्यासाठी x² न गुणलं, 1 आहे, 1 ला 9 न गुणल्यानंतर 9 येईल. म्हणून 9x² × x² 9x⁴. आता 9x² न -x ला गुणलं तर -9x⁵. x² न x ला गुणलं, x चा घन आला. या +9 न 1 ला गुणलं, -9 आले. आता वजाबाकी, इथं मायनस घेतले, इथं प्लस घेतले, चिन्ह चेंज केले, हे कॅन्सल झाले.
-3x³ प्लस 9x³ 9x³ मधून 3x³ निघून जातील 6x³ प्लस 2x² प्लस 2. आता x वर्ग आहे आपल्याकडं, पाहिजेत 6x घन. x ला 6 न गुणल्याशिवाय 6 येणार नाहीत, म्हणून सुरुवातीला आपण +6 घेऊ. इथं मायनस असते तर -6 घेतले असते. आता 6 घेतले. आता x घन येण्यासाठी x वर्गला x न गुणलं पाहिजे, म्हणून इथं x न गुणू. 6x × x² 6x³ प्लस इंटू मायनस मायनस 6x × x 6x². कळतंय ना? या 6x न x वर्ग ला गुणलं 6x घन आले, प्लस इंटू मायनस मायनस 6x गुणिले x 6x वर्ग, मायनस इथं मायनस हे प्लस, चिन्ह बदलायचे आहेत, हे कॅन्सल होतील. 6x³ - 6x³. आता प्लस 2x² प्लस 6x² 8x² प्लस 2. आता 8 या x² ला किती न गुणावं म्हणजे 8x² येणार आहे. सोपं आहे की नाही? तर याला गुणावं लागेल 8 न. 8 × x² 8x² प्लस इंटू मायनस मायनस 8 × x 8x. आता x पद इथं नाही म्हणून याला बाजूला लिहू, प्लस 8x सॉरी मायनस 8x, कारण प्लस इंटू मायनस मायनस x × x 8x, इथं 8x² आहेत. आता चिन्ह बदलायचे आहेत, मायनस प्लस. हे बाजूला का लिहिलंय बघा, प्रत्येक वेळी सारख्या पदाखाली सारखी पदं लिहिली आहेत. इथं 8x हे पद नाही ते, म्हणून ते आपण बाजूला लिहिलं. ज्यावेळी फक्त संख्याच येईल त्यावेळी ती इथं लिहिली असते आपण. हे मायनस आहेत, हे प्लस मधून मायनस हे कॅन्सल होतील, प्लस 2 प्लस 8x. आता भागाकार करायचा आहे म्हणून आपण काय करू, अगोदर 8x ला भाग देऊ, मग x वर्गला x वर्गपेक्षा ही लहान संख्या आली x², 8x, कारण x वर्गला किती न गुणावं त्यापेक्षा आपण याला काय करू, जर एवढ्याच घातांकाचं इथं पद राहिलं असतं तर भाग दिला असता. आता एवढ्या घातांकापेक्षा कमी घाताचं पद राहिलंय म्हणून ही झाली बाकी 8x प्लस 2. दिस इज अ रिमाइंडर. आणि मग आता उत्तर लिहायला आपल्याला हरकत नाही की भागाकार भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, आणि म्हणून भाज्य काय आहे, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोएफिशिएंट प्लस रिमाइंडर. भाज्य आहे 5x⁵ प्लस 4x⁴ मायनस 3x³ प्लस 2x² प्लस 2 इज इक्वल टू भाजक x² मायनस x इंटू क्वेश्चन 5x² 5x³ प्लस 9x² प्लस 6x प्लस 8 आणि बाकी आली प्लस 8x प्लस 2 किंवा 2 प्लस 8x लिहिलं तरी चालेल. अशा रीतीनं हा सराव संच 3.2 मधला भागाकाराचा जो प्रश्न आहे 5वा, त्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं बीट आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता ते तुम्हाला जे येत नव्हतं त्या गोष्टी माहीत झाल्यानंतर आता ते तुम्हाला सोडवता येणार आहे. सराव संच 3.2 मधला प्रश्न क्रमांक 6. पुढील माहिती पदावलीच्या रूपात लिहा, पदावलीला सोपे रूप द्या. पाठ्यपुस्तकातला प्रश्न क्रमांक 6 तुम्ही पाहायचा आहे की एक पदावलीच्या पुढे दिलेली माहिती पदावलीच्या रूपात लिहायची आहे आणि या पदावलीला सोपं रूप द्यायचं आहे. तर पदावली काय आहे की एका आयताकृती शेताची लांबी 2a वर्ग अधिक 3b वर्ग आणि रुंदी a² प्लस b² आहे. एका आयताकृती शेताची लांबी लेंथ 2a² प्लस 3b² अँड विड्थ a² प्लस b² किंवा ब्रेड्थ a² प्लस b² आहे. अशा लांबी रुंदीचं एक शेत आहे. या शेतात एका शेतकऱ्यानं a² मायनस b²
एवढ्या लांबी रुंदीचं म्हणजे एवढ्या लांबीच्या चौरसाचं किंवा एवढी बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रामध्ये घर बांधलं तर उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती, म्हणजे घराची जागा सोडून उरलेली जागा किती. शेताची लांबी 2a वर्ग अधिक 3b वर्ग, रुंदी a वर्ग अधिक b वर्ग, आणि त्या शेतामध्ये जे घर बांधलंय त्या घराची बाजू ते चौरस आकृती असल्यामुळे आपण बाजू म्हणू a वर्ग वजा b वर्ग आहे. तर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ किती. मग आता काय केल्यानंतर आपणास हे उत्तर मिळणार आहे. बघा, आयताच्या आकाराचं जे शेत आहे त्याची लांबी रुंदी माहित आहे. त्यानंतर चौरसाकृती जे घर बांधलंय किंवा जी जागा आहे त्या जागेत घर बांधलंय त्याचीही बाजू माहित आहे. म्हणजे आयताच्या क्षेत्रफळामधून चौरसाचं क्षेत्रफळ वजा केल्यानंतर उर्वरित जागेचे क्षेत्रफळ मिळणार आहे. मग दोन्ही चौकोनाच्या लांबी रुंदी किंवा चौरसाची बाजू माहिती आहे म्हणून आयताच्या क्षेत्रफळामधून चौरसाचं क्षेत्रफळ वजा करू म्हणजे उर्वरित जागेचे क्षेत्रफळ मिळेल. म्हणून उत्तर लिहितोय उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ बरोबर आयताकृती शेताचे क्षेत्रफळ वजा चौरसाकृती जागेचे क्षेत्रफळ. लक्षात येण्यासाठी तुम्ही पण अशी आकृती काढायची, लांबी रुंदी घ्यायची, त्यामध्ये एक चौरस. आता त्यानं घर कुठं नेमकं बांधलंय माहित नाही आपणाला म्हणून आपण एका या ठिकाणी घेतलंय ते बरोबर. आयताकृती शेताचं आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे आपणाला, लांबी गुणिले रुंदी. म्हणून ही लांबी आहे ही रुंदी आहे म्हणजे 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर इंटू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस चौरसाकृती जागेचे क्षेत्रफळ. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे बाजूचा वर्ग म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आणि मग a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर प्लस इंटू या कंसाचा वर्ग येईल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. लक्षात घ्या आणखी एकदा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर या कंसाचा वर्ग येईल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा, कारण चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग आहे आणि बाजू आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर बरोबर. आता हा गुणाकार करू. हा गुणाकार करताना प्रत्येक पदाला गुणून घेऊ. 2a स्क्वेअर न a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ला गुणायचा आहे प्लस 3b स्क्वेअर न a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ला गुणायचा आहे मायनस इथं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इंटू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. मग आता यानं याला गुणलं तर 2a रेस टू 4 2a वर्ग ना a वर्गला गुणलं तर 2a चा चौथा घात अधिक 2a वर्ग b वर्ग 2a वर्ग ना b वर्गला गुणलं 2a वर्ग b वर्ग अधिक 3b वर्ग ना a वर्गला गुणलं तर 3a वर्ग b वर्ग अधिक 3 ला 3 b वर्ग गुणिले b वर्ग b चा चौथा घात मायनस. आता हा गुणाकार करू. a स्क्वेअर इंटू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आणि मायनस b स्क्वेअर इंटू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे या कंसातल्या प्रत्येक पदानं a वर्गनं याला गुणायचं नंतर b वर्गनं या कंसाला गुणायचं. मग 2a चा चौथा घात प्लस इथं बघा ही दोन सारखीच पद आहेत 2a वर्ग 3b वर्ग हे होतील
5a वर्ग b वर्ग अधिक 3bचा चौथा घात. काय केलं, ही दोन सारखी पदं होती, सजातीय पदं, यांची बेरीज केली. प्लस मायनस आहे इथं. आता हा गुणाकार करू. a वर्ग गुणिले a वर्ग a चा चौथा घात वजा a वर्ग गुणिले b वर्ग तर a वर्ग b वर्ग. इथं आता वजा b न गुणायचा आहे, वजा b वर्ग गुणिले a वर्ग b वर्ग आणि वजा गुणिले वजा अधिक b वर्ग गुणिले b वर्ग b चा चौथा घात. आता पहा 2a चा चौथा घात अधिक 5a वर्ग b वर्ग अधिक 3b चा चौथा घात वजा गुणाकार करून घेऊ किंवा आतली क्रिया काय होती ते पाहून घेऊ. a चा चौथा घात वजा a वर्ग b वर्ग वजा a वर्ग b वर्ग वजा 1a वर्ग b वर्ग आणि वजा 1a वर्ग b वर्ग हे होतील वजा 2a वर्ग b वर्ग अधिक b चा चौथा घात. आता पहा 2a चा चौथा घात अधिक 5a वर्ग b वर्ग अधिक 3b चा चौथा घात वजा गुणिले अधिक वजा a चा चौथा घात वजा गुणिले वजा अधिक 2a वर्ग b वर्ग वजा गुणिले अधिक वजा b चा चौथा घात. आता काय काय शिल्लक राहिलं आहे, 2a चा चौथा घात आणि वजा 1a चा चौथा घात यांची वजाबाकी होईल तर येईल 1a चा चौथा घात. लक्षात येते का, 2a च्या चौथ्या घातामधून 1a चा चौथा घात वजा झाला, 1a चा चौथा घात आला. नंतर 5a वर्ग b वर्ग अधिक 2a वर्ग b वर्ग तर 5 आणि 2 7a वर्ग b वर्ग अधिक 3b चा चौथा घात वजा 1b चा चौथा घात तर अधिक 2b चा चौथा घात. तर उर्वरित जागा किती असणार आहे तर a चा चौथा घात अधिक 7a वर्ग b वर्ग अधिक 2b चा वर्ग एवढं त्या शेतातली जागा शिल्लक असणार आहे त्या शेतकऱ्यानं घर बांधल्यानंतर. अशा रीतीनं सराव संच 3.2 आपण पूर्ण सोडवलाय. पहा आता राहिलेले म्हणण्यापेक्षा याचा सराव करण्यासाठी तुम्हाला तो पूर्ण सोडवावा लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.